नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत किचनमध्ये देवघर बनवणे योग्य आहे की अयोग्य, असेल तर काय आहेत त्याचे योग्य नियम। वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। असे म्हटले जाते की देवघर घरातील सर्वात सकारात्मक स्थान आहे, ज्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते। घरातील लोकांना प्रत्येक संकटात इथूनच बळ मिळते। पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा म्हणजे देवघर होय। घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे आपणास मिळत असतात। घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती? देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते। देवघराचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे। घराबरोबर देवघराचेही महत्त्व तेवढेच असते। हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असण्याला महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे घरात देवासाठी मंदिर बांधले जाते। घराचे प्लॅन करण्याआधीच देवाचे स्थान आपण निश्चित करतो। जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा आधीच निवडून ठेवतात। तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार देवघर हे सेपरेट असावं व सध्या घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधत आहेत। वेगळी रूम बनवणे प्रत्येकाला शक्य होत नाही, तर काही जण हॉल व किचनमध्ये देवाचे स्थान बनवतात। देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथेच त्यांची स्थापना केली जाते। खरं सांगायला गेलं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान मानले जाते, कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येते। अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे हे आवश्यक आहे। या संदर्भात देवघराचे वास्तुशास्त्रानुसार काही नियम पाहूयात। जर स्वयंपाकघरात देवघर बनवत असाल तर हे नियम पाळलेच पाहिजे। स्वयंपाकघर म्हणजे घराचा आत्मा। घराचा आत्माच जर आनंदी आणि प्रफुल्लित असेल तर या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। व स्वयंपाकघरात काम करणारी गृहिणी जर उत्साही आणि निरोगी राहील तर या घराची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही। जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बनवत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा, हे लक्षात ठेवा। हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो। हा अग्नितत्वाचा रंग आहे, त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर वास्तुशास्त्रानुसार उत्तम मानले जाते। किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा। जर लाल रंग करणे शक्य नसेल तर पांढरा, चांदी रंग किंवा पिवळा रंग सुद्धा तुम्ही लावू शकता। त्याचबरोबर तपकिरी रंग सुद्धा शुभ मानला जातो। स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा कोणती असावी? जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी। या दिशेमध्ये देवी देवतांचे वास्तव्य असते, शुभ प्रभाव असतो आणि त्यामुळेच चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील आपणास मिळत असते। वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो। वास्तुशास्त्रानुसार देवांचे मुख पश्चिमेला व आपले मुख पूर्वेला अशा पद्धतीने देवघर बनवले पाहिजे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव दाही दिशांचे स्वामी आहेत। त्यांना कुठल्याही दिशेला मुख करून ठेवलात तर ते शुभच परिणाम देतील, पण आपलं मुख कुठल्या दिशेला आहे हे सुद्धा पाहणे खूप गरजेचे असते। पूजा करताना ऊर्जेचे स्रोत असणाऱ्या सूर्यदेवाच्या दिशेकडे म्हणजे पूर्व दिशेकडे जर आपले मुख असेल तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। त्याचबरोबर देवांचा शुभ आशीर्वाद सुद्धा आपणास मिळत असतो। तर मंडळी, देवघरात पंचदेवी देवता असणे खूप आवश्यक आहे। पंचदेवी देवता कोणकोणते आहेत? पहिला गणपती, दुसरा शिवलिंग, तिसरा दुर्गादेवी, चौथा विष्णू भगवान, पाचवा सूर्यदेवता। हे पंचदेवी देवता आहेत। वास्तुशास्त्रानुसार हे 5 देवी देवता आपल्या देवाऱ्यात असणे खूप गरजेचे आहे। बरोबर लक्ष्मी, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवी व आपले कुळदैवत, त्याचबरोबर आपले इष्टदेव सुद्धा, म्हणजे ज्या देवाला आपण श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करतो त्या देवाची सुद्धा मूर्ती आपल्या देवाऱ्यात असणे गरजेचे आहे। किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वयंपाकघरात देवारा बनवत असाल तर बेसिनमध्ये भांडे चुकूनही खरकटी ठेवू नका। त्याचबरोबर शूज व चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका।
आपण स्वयंपाकघरात जे अन्न शिजवतो ते सर्वप्रथम आपण देवाला अर्पण केले पाहिजे. स्वयंपाकघरात सात्विक अन्नच शिजवले पाहिजे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. देवांच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नका, जेणेकरून देवाकडे आपली पाठ होईल. देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नका, जेणेकरून देवाकडे पाठ फिरून अन्न शिजवावे लागणार नाही. असं केल्यामुळे देव आपल्यावर रुष्ट होतात. तर मंडळी, स्वयंपाकघरात जर देवारा असेल तर किचन ओटाच्या दगडाला लागून देवाच्या फोटो किंवा मूर्ती ठेवू नका. त्याचबरोबर देवारा हा किचनच्या भिंतीला लागलेला नसावा. किचनच्या भिंतीमध्ये आणि देवाच्या भिंतीमध्ये थोडा तरी अंतर असला पाहिजे. स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवांच्या वस्तू किंवा देवाला स्पर्श करू नये. 4 दिवस आपली व देवाची नजर एक होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. तर मंडळी, जर तुम्ही किचनमध्ये देवघर बनवत असाल तर कोणकोणते नियम पाळले पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.